विकास। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी करा, तुमचे आभार मानण्यासाठी मी स्वतः येईल असे मी निवडणुकीदरम्यान सांगितले होते आणि त्यानुसार तुम्ही माझ्या उमेदवारांना विजयी करून दाखवले। त्यामुळे मी खास तुमचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी येथे आलो असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलो, आपले आभार मानायला आलोय। कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल। आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलो, कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो। तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो। एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता, असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा। आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय। आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले। आणि म्हणून मगाशी रामदास भाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या। मैंने एक बार कमिटमेंट की तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, अशा मुश्किल शैलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीकरांशी संवाद साधलाय। आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या, म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी? 95%। आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासबाईंनी घेतला की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही। पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार। आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून, एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपण दिला। मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली। विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या। आणि तुमच्या शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली। 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई, 15 लाख मतं जास्त मिळाली। मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय।
जनतेने शिक्कामोर्तब करून टाकले. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, निवडणूक आयोग चांगला, हारले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात घोळ झाला. परंतु या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खास रत्नागिरीकरांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी येथे आले होते आणि त्यांची जाहीर सभा उधमनगर येथील चंपक मैदानावर पार पडली. यावेळी माजी आमदार सुभाष बणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बणेसह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, सौ रचना महाडिक यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. शिवसेनेचा गमछा, आपला झेंडा आज टाळ्या जोरात होत आहेत बने साहेबांसाठी. यानंतर मी विनंती करेन इतर सर्व सभापती सदस्य आहेत साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः तिथे येत आहेत त्यांना भेटायला. प्लीज सगळ्यांनी तिथे उजवीकडे खाली थांबा. संदीप सावंत तालुका प्रमुख, बाबा तामुष्टे, बाकीच्यांनी तुम्हाला भेटायला स्वतः साहेब येत आहेत. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.